देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी चरणन सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा चरणन सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदयी अखंडित प्रेम हृदयी अखंडित प्रेम हृदयी अखंडित प्रेम वदनी तुझे मंगळ नाम हृदयी अखंडित प्रेम हृदयी अखंडित प्रेम अखंडित प्रेम चरणन सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा चरणन सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा नामा म्हणे केशव राजा गेला निमचालवी गेला निमचालवी माझा गेला निमचालवी केशव राजा गेला निमचालवी चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी चरणन सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा चरणन सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग या वारकरी संप्रदायातील प्रेममूर्ती संत श्रेष्ठ नामदेवराय या नामदेवरायांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे। विठ्ठला अभंग नामदेवरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय नियम करताय, कायिक नियम करताय, वाचिक नियम करताय आणि मानसिक नियम करताय।
पण ज्या नामदेवरायांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय त्या नामदेवरायांचा अधिकार तरी काय पाहूया ना. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले हो. आपण नेहमी ऐकतो ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, वैराग्य म्हटलं की तुकोबराय, शांती म्हटलं की नाथ बाबा. पण प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा जर कोण असेल तर या जगामध्ये प्रेममूर्ती नामदेवराय. दुर्दैव असं आहे का आता आपलं परस्परांमध्ये प्रेम राहिलेलं नाही हो. पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब व्हायची, परस्परांमध्ये प्रेम असायचं. पण या मोबाईलनं आपल्यामधलं प्रेमच जरा कमी केलं. बरोबर आहे की नाही. या जगामध्ये जर सगळ्यात सुख देणारं जर काय असेल तर नाथ बाबा वर्णन करतात. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. या जगामध्ये सगळ्यात सुख देणारी गोष्ट जर काय असेल ती म्हणजे प्रेम. असं म्हटलं जातं, जुनी काळी म्हणायची का जीव लावला का रानचं पाखरू जवळ येतं. या जगामध्ये जर आपल्याला अधिराज्य गाजवायचं असेल, या जगामध्ये मोठं व्हायचं असेल तर सर्वांनी एकमेकांशी प्रेमानं वागलं पाहिजे. नाथ बाबा गोड वर्णन करतात काय. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. हे प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. हे प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख. या जगामध्ये जर सुख देणारी गोष्ट काय असेल तर ती प्रेम आहे. असा प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा जर कोण असतील तर ते माझे नामदेवराय. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले, पण सगळ्यात जास्त आयुष्य असणारे संत जर कोण असतील तर ते नामदेवराय. आज एखादा मेसेज असेल, एखादी व्हिडिओ असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, काही सेकंदामध्ये जगाच्या या कोपऱ्यावरनं तर त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतंय हो. पण 750 वर्षापूर्वी कुठलेही औद्योगिकरण नसताना, कुठल्याही सोशल मीडियाचा वापर न करता माझ्या नामदेवरायानं वारकरी संप्रदायाची धुरा पंजाब गुमानपर्यंत पोहोचवली. बाबा केवढं कर्तृत्व असेल नामदेवरायांचं. हजारो वर्ष नामस्मरण करून, तपश्चर्या करून जो भगवान परमात्मा स्वप्नातही येत नाही तो माझ्या नामदेवरायांसोबत राहिला, खेळला, बागडला. आणि एवढंच नाही तर नामदेवरायांच्या हातून जेवला सुद्धा. हा अधिकार माझ्या नामदेवरायांचा आहे.
आणि अशा श्रेष्ठ अधिकाराचे नामदेवराय आजच्या अभंगातनं प्रतिज्ञा करता किंवा कायिक वाचिक नियम सांगतात. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले पण प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. चला आज तुम्हाला वारकरी संप्रदायातलं मंत्रिमंडळ सांगून जातो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा भरोसा राहिला नाही लोकांना. आता कधी काय होईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. पण वारकरी संप्रदायातलं मंत्रिमंडळ जरा पाहूया. एका एका संतांकडे एक एक मंत्रीपद आहे. कोण आहे मग वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री? तर वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री आहेत ज्ञानोबराय. 750 वर्षापूर्वी या वारकरी संप्रदायाची जडणघडण करत असताना कुठल्याही जातीचा, कुळाचा, धर्माचा विचार न करता सगळ्या जनसामान्याला एका छत्राखाली बसवणारे जर कोण असतील तर ते ज्ञानोबराय आहे. म्हणून त्या ज्ञानोबरायांचा विचार करत असताना संतांनी किती गोड केलाय. नाथ बाबा वर्णन करतात. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, करुणा कर न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री आहे माझे ज्ञानदादा. वारकरी संप्रदायाचे कृषी मंत्री आहे माझे सावता महाराज. सावता बाबा किती गोड महाराज. कर्मनिष्ठ संत म्हणजे माझे सावता बाबा. काम करत असताना परमार्थ कसा करावा हे जगाला शिकून देणारी संत म्हणजे माझे सावता बाबा महाराज. मुख्यमंत्री ज्ञानोबराय कळालं, कृषी मंत्री त्या ठिकाणी सावता महाराज कळालं. वारकरी संप्रदायाचे गृहमंत्री असतील ते माझे नाथ बाबा. प्रपंच करून परमार्थ कसा करावा याची शिकवण जगाला कोणी दिली तर नाथ बाबांनी दिली. वारकरी संप्रदायाचे शिक्षण मंत्री जर असतील तर ते माझे निवृत्ती दादा. पण मुक्ताबाईचा विचार थोडासा करा, ऐका. माझ्या मुक्ताबाई म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कायदे मंत्री. अरे कोणाकोणाला कायदा शिकवला मुक्ताबाईनं? 3 देवांना कायदा शिकवला एवढ्याशा चिमुरडीनं. ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव. 2-4 दिवसांपूर्वी माझ्या ज्ञानदादांचा समाधी सोहळा झाला हो. संपूर्ण अथांग समुदाय आळंदीला रडला. पण त्या योग्यांची मावली साधकाचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांना सुद्धा कायदा शिकवला. कोणी? माझ्या मुक्ताबाईनं. वर्णन कसं गोड आलंय बघा. कधी कायदा शिकवला आणि कसा शिकवला ऐका. योगी पाव न मनाचा, 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 योगी
योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा हे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा ज्यावेळेस या समाजानं त्या ठिकाणी माझ्या ज्ञानदादाला त्रास दिला, माझ्या ज्ञानदादानं विचार केला, अरे आम्हाला शुद्धीपत्र मिळावं म्हणून आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतला. अरे लहानपण असताना सुद्धा आमच्या आई वडील आम्हाला पोरक करून निघून गेले, तरी या समाजाला अजूनही त्याची दान नाही. अरे असा काय अपराध केलाय आम्ही की आम्हाला लहान वयामध्ये पोरक व्हावं लागलं. ज्यावेळेस भिक्षा मागायला जाताय माझे ज्ञानदाता कोणी भिक्षा देत नाही. अरे संन्याशाची कार्टी म्हणून हिनवताय. काय अपराध आहे आमचा सांगायला. महाराज ज्यावेळेस हे समाज त्रास देतय, माझ्या ज्ञानदानांना अंतकरणापासून दुःख वाटतंय. आणि त्यावेळेस माझ्या ज्ञानदादानं ताटी लावावी. ताटी लावली आणि माझ्या मुक्ताबाईनं पाहिलं का आता माझ्या ज्ञानदादाला या समाजाचा तिरस्कार तिटकारा सहन होत नाहीये. आणि मग माझ्या मुक्ताबाईनं ज्ञानदादाला सांगावलं, ज्ञानदादा अरे असं योगी कोणालाही म्हटलं जात नाही ना रे दादा. अरे असं संतत्व कोणालाही प्राप्त होतं का रे दादा. जगद्गुरु तुकोबराय संतत्वाची व्याख्या सांगतात. तुका म्हणे तोची संत अन सोशी जगाचे आघात. या जगाचे आघात जो सहन करतो ना त्यालाच संतत्व प्राप्त होत असतं बाबा. या जगाचे आघात जो सहन करतो त्यालाच योगी म्हटलं जातं. हा समाज एवढा निष्ठुर आहे. लक्षात ठेवा, समाजामध्ये कार्य करत असताना जर लोक आपल्याला नावं ठेवत असतील, जर लोक आपल्याला बदनाम करत असतील, तर समजून जावं आपलं काम हे योग्य दिशेनं चाललंय. कारण लोक येड्या बाबळीला दगड मारत नाही हो. ज्या झाडाला चांगली फळं असतात ना त्याच झाडाला लोक दगड मारतात. मुक्ताबाईनं म्हणावं, हे दादा अरे योगी म्हणवतो ना स्वतःला, मग आता एकच कर. काय साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा हो साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा हे साहे अपराध जनाचा साहे अपराध
सुखे सत्य सुखे भावे सळती सुखे विश्वरागे काली मने विश्वरागे काली मने विश्वरागे काली मने विश्वरागे का हा प्रसंग सांगितला? कारण 2-4 दिवसांपूर्वी माझ्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा झाला म्हणून अनेक संत या वारकरी संप्रदायामध्ये झाले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, पण सेवेकरता निवडलेल्या अभंगा ज्या नामदेवरायांचा आहे यांचा नेमका अधिकार काय तर ऐका. 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्यावेळेस नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं तर त्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी भगवंत नाचायचा. वर्णन किती गोड आहे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर आणि सावध होई देवा ऐसे बोल कबीर. ही तरुण मंडळी मुलं या ठिकाणी माझ्या समोर दिसताय. मला खरं तुम्ही शपथ घेऊन सांगा, या पोरांचं धोतर नेसायचं वय आहे का? आहे बाबा? यांचं धोतर नेसायचं वय आहे का? अजिबात नाही. पण त्यांना कळालंय नाचायचं कुठे. मोठं झाल्यानंतर कीर्तनकार होतील का मला माहित नाही, गायक होतील का मला माहित नाही, वादक होतील का मला माहित नाही, होतीलच. पण त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, ही मोठी झाल्यानंतर कधीच आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी एकटं टाकणार नाही. कारण त्यांना कळालंय नेमकं नाचायचं कुठे. नाचायचं कुठं हे माणसाला कळालं पाहिजे. कारण नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. संतांनी कीर्तनात नाचणाऱ्याला धन्यता दिली, वरातीत नाचणाऱ्याला नाही. धन्य जगी तोची एकी हरिरंग नाचे. बरोबर आहे की नाही? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचला आणि अशा श्रेष्ठ अधिकाराचे नामदेवराय आजच्या अभंगातनं प्रतिज्ञा करतात का देवा माझा देह गेला तरी चालेल, पण तुझ्या पती माझा भाव दृढ असेल. अभंगाचं प्रथम चरण. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह अथवा राहो, देह नामदेवराय प्रतिज्ञा करत असताना म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव.
देह जावो अथवा राहो म्हणजे नेमकं काय आणि त्या परमात्म्याशी दृढ भाव कसा. एक वारकरी संप्रदायामध्ये घडलेला फार गोड प्रसंग तुमच्या समोर मांडतोय, लक्षपूर्वक ऐका. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाली आणि त्याच संतांच्या मांडियाळीमध्ये एक संत झाली ज्या संतांचं नाव आहे गोरोबा काका. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव म्हणजे नेमकं काय. फार गोड प्रसंग आहे, लक्षपूर्वक ऐका. कुठले आहे हे गोरोबा काका. गोरोबा काकांचं गाव तेरडोकी आणि या तेरडोकीमध्ये गोरोबा काकांसारखे संत अवतीर्ण झाली. गोरोबा काकांचा व्यवसाय माती तुडवणं आणि मडके घडवणं. पण माती तुडवत असताना, मडके घडवत असताना या गोरोबा काकांनी काय करावं. त्या भगवान परमात्म्याचं गुणानुवाद गावं. अतिशय सुंदर मुलीसोबत जिचं नाव संती, डोकीचे कुंभार बाबा, हिच्यासोबत गोरोबा काकांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर काही वर्षानंतर त्यांना सुंदर असं एक बाळ झालं. हळूहळू बाळ त्या ठिकाणी वाढतंय आणि एक दिवस काय प्रसंग घडला, लक्षपूर्वक ऐका. घराच्या अंगणामध्ये गोरोबा काका माती तुडवताय, चिखल तुडवताय आणि चिखल तुडवत असताना त्या परमात्म्याचं गुणानुवाद करताय, भजन करताय. विठ्ठल 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 त्या परमात्म्याचं गुणानुवाद करताय. माती तुडवताय, चिखल तुडवताय आणि भजनामध्ये दंग झालेले गोरोबा काका. आई साहेब संताईनं गोरोबा काकांना घरातनं आवाज दिला, धनी मी पाण्याला चालले, बाळाकडे लक्ष ठेवा. पूर्वीच्या काळी काही नळ नव्हती. घरातनं गागर घेतली आणि आईसाहेब संताई निघाल्या. घराच्या उंबरट्यावरती बाळ आहे. आईसाहेब संताई निघून गेल्या. त्या लहान लेकरानं पाहिलं, माझे बाबा माझे पप्पा जे काय म्हणत असेल, नाचताय मी जावं आणि त्यांचं धोतर पकडावं. हे लेकरू रांगत रांगत त्या पायऱ्यांवरनं खाली उतरलं तरी गोरोबा काका भजनात दंग. ज्या ठिकाणी चिखल तुडवताय त्या ठिकाणी आलं तरी गोरोबा काका भजनात दंग. त्या चिखलामध्ये आल्यानंतर गोरोबा काकानं चिखल तुडवत असताना आपलं एकुलतं एक बाळ तुडवलं तरी गोरोबा काका भजनामध्ये दंग. बाबा अरे त्या लेकराच्या हाडामासाचे गोळे तयार झाले, रक्त विखुरलेलं आहे तरी गोरोबा काका भजनामध्ये दंग आहे. बाबा आई साहेब संताई आल्या, माझं बाळ कुठे. घरात पाहिलं, बाहेर पाहिलं, अरे माझं बाळ कुठे. शेतकरी कुटुंबातल्या माता माऊल्या आहोत आपण. जर आपलं तहानं लेकरू सोडून जर आपल्या रानात गेलो, तिसऱ्या पहारी आलो, जोपर्यंत आपल्या लेकराला उचलून घेत नाही, त्याचे मुके घेत नाही, त्याच्या तोंडावरनं हात फिरवत नाही, तोपर्यंत आपल्या मनाची घालमेल थांबत नाही. बाबा गोरोबा काकानं त्या ठिकाणी चिखल तुडवलाय. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या हाडामासाचे गोळे तयार झाले. आई साहेब संताई आले आणि पाहिलं, माझं बाळ कुठे. अरे नाही दिसलं. आणि ज्या वेळेस तुडवलेल्या आपल्या बाळाची अवस्था पाहिली आणि हंबरडा फोडला, धनी हे काय केलं धनी. माझं एकुलतं एक बाळ तुडवलं तरी देखील गोरोबा काका भजनामध्ये दंग आहे. आई साहेब संताई आल्या, गोरोबा काकांजवळ आला, अहो काय केलं, का तुडवलं माझं बाळ. त्यांना हलवलं आणि भजनामध्ये विक्षेप आणला म्हणून गोरोबा काकानं आई साहेब संताईवरती हात उचलला. आई साहेब संताईनं म्हणावं, त्या काळतोंड्या विठ्ठलामुळे हे सगळं झालंय.
माझ्या एकुलत्या एका बाळाच्या हाडाच्या मांसाचे गोळे तयार झाले तरी तुम्ही त्याचं भजन करताय. अरे आग लागो त्या विठ्ठलाला. आणि असं म्हटल्याबरोबर गोरोबा काकांना हात उचललाय. आई साहेब संताई म्हणता शपथ आहे तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची, जर माझ्या अंगाला स्पर्श कराल, तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे, जर माझ्या अंगाला हात लावाल. तेव्हापासून गोरोबा काकानं आई साहेब संताईंना स्पर्श केला नाही बाई. दिवसामागे दिवस निघून गेली. आई साहेब संताईनं यावं गोरोबा काकांना म्हणावं धनी मला बाळ हवंय, मला लेकरू हवंय. गोरोबा काका म्हटले संती मी मरून जाईल पण तुला स्पर्श करणार नाही ग. माझ्या विठ्ठलाची आण दिली तू, नाही करणार मी तुला स्पर्श. शेवटी काय करावं. आणि आईसाहेब संताईनं आपलीच बहीण घरामध्ये सवत म्हणून आणायचा विचार केला. आपल्याच बहिणीसोबत गोरोबा काकांचं लग्न लावून दिलं. विठ्ठल मंदिरामध्ये लग्न समारंभ पार पडलाय. गोरोबा काकांचे सासरे गोरोबा काकांजवळ आले, त्यांचा हात आपल्या हातात घेतला, त्यांच्या हातावरती हात ठेवला, म्हणावं गोरोबा जी वागणूक तू माझ्या मोठ्या लेकीला दिली तीच वागणूक तू माझ्या लहान लेकीला देशील, नाही तर शपथ आहे तुला तुझ्या पांडुरंगाची. दिवसामागे दिवस निघून गेले. मोठीलाही स्पर्श नाही आणि लहानीलाही स्पर्श नाही. आईसाहेब संताईनं यावं म्हणावं माझं चुकलं, मला शिक्षा देताय, माझ्या बहिणीचा काय दोष काय अपराध सांगा ना मला. सांगितलं तुझ्या बापाला विचार. तुझ्या बापानं मला शपथ घातली का जी वागणूक माझ्या मोठ्या लेकीला देशाल तीच वागणूक माझ्या लहान लेकीला द्याल, नाहीतर शपथ आहे तुम्हाला तुमच्या पांडुरंगाची. काय करावं आता. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव म्हणजे काय सांगतो ऐका. एक दिवस गोरोबा काका झोपलेले असताना या दोघीही बहिणींनी जावं, गोरोबा काकांच्या शेजारी जाऊन झोपावं, गोरोबा काकांचे हात उचलावी आणि आपल्या वक्षस्थानावरती ठेवावी. गोरोबा काकांना जाग आली. गोरोबा काकांना पाहिलं अरे माझ्या या दोन्ही हातांनी काय कुकर्म केलं. अरे मी तर माझ्या विठ्ठलाची आण घेतलेली असताना माझ्या हातानं काय वाईट कुकर्म केलं. गेले गेले आणि धार धार शस्त्रानं आपले दोन्हीही हात कापून टाकले. याला म्हणतात पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. संत महात्म्यांनी जीवन जगत असताना भक्ती करत असताना कधी या देहाचा विचार केला नाही. देहाचा विचार करणारे तुम्ही आम्ही आहोत. या शरीरावरती आपण जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही करत आपण. पण संतांनी भक्ती करत असताना कधीच स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही. म्हणून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. ऐका हे भगवत भक्तांबद्दल झालं. पण या महाराष्ट्राच्या भूमीचा जर विचार केला तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक वीर रत्न जन्माला आले. आज या ठिकाणी कीर्तन होतंय, नामस्मरण घडतंय, याला एकमेव जबाबदार व्यक्ती जर कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसते तर कदाचित या ठिकाणी नामस्मरण घडलं नसतं, कीर्तन घडलं नसतं आणि काहीच घडलं नसतं. वाटतंय तुम्हाला. आज या कडक टोप्या तुम्ही घालून मिरवता याला जबाबदार व्यक्तिमत्व भक्त माझे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक कीर्तनातून अनेक प्रवचनातून मी अनेक वेळा सांगून गेलो कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे डब्बावर थापतून तुन्याचा, डब्बावर थापतून तुन्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण,
गातो गुणगान जिरहा जे जे प्रभूत गातो गुणगान जिरहा जे जे प्रभूत गातो गुणगान जिरहा जे जे टाळी वाजवा प्रत्येकानं अरे माझ्या शिवरायांचं गुणगान गातो आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला एकनाथाला रामदासाला रामदासाला हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरह जे जे गुरुचरणाला जिरहा जे जे गुरुचरणाला जिरहा जे जे नमन माझे रामानंदाला नमन माझे रामानंदाला सुभद्र मातेला पांडुरंगाला 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 हे मुक्कामी बेला मुरगावाला शाहिरी साथ चढविला पूर्ण करुणी शाहिरी साजाला शाहीर दिंडे गातो पोवड्याला जिरहा रे गातो पोवड्याला जिरहा रे गातो पोवड्याला जिरहा रे हे मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूजा चरणाला मुजरा मानाचा शाहिरा महाराष्ट्र चढणा कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र ऐका अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता अरे सोन्या नाण्यानं नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र पण दृष्ट लागली महाराष्ट्राला अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षे पठाण नेठा धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालून आले या भारत मातेचं वर्णन करत असताना किती गोड केलंय जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा 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 जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लागे तेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा भारत देश है मेरा भारत देश है मेरा महाराज या भारत मातेचा विचार केला तर जगाच्या पाठीवरती एकमेव देश आहे ज्याला भारत माता म्हटलं जातं असं कधी ऐकलंय का अमेरिका माता पाकिस्तान सुद्धा अजिबात नाही फक्त भारत माता आणि त्याच भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या जिजाऊ मातेच्या पोटी छत्रपती शिवरायांसारखा वीर रत्न जन्माला आला करपून गेलाय हा महाराष्ट्र आणि त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं म्हणावं हे महिषासुरमर्दिनी पाहतेस काय पुत्र रत्न दे अगर रामासारखा सदाचार नाही करेल कृष्णासारखा राजनीती करेल आणि या करपून गेल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी गुलामगिरीच्या तावडीतून सुटविल का भवानी असं म्हणावं एका हिमालयीन महात्म्यानं सुद्धा त्या पांडुरंगाच्या देवळात जावं आणि काय म्हणावं दारू घडपायात दारू घडक दारू घडपायात
बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी हे पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी हे नर देह दुर्लभ झाला रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही सतत वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गयातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा क्या बात है बहुत बढ़िया हे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे दारू घडवायचा दारू घडव दारू घडवायचा वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात गेले ऐका पण माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब ज्यावेळी शिवनेरी गडावरती गेल्या आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर माझ्या जिजाऊ मात्यांना विचारण्यात आलं महासाहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावंसं प्यावंसं वाटत नाही माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं अहो लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही मला डोहाळे कशाचे सांगू तुम्हाला झिले टोप धरावा म्यान तलवार हाती घ्यावी घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेईल त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागली होती असेच जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही आणि वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक करताय आपण शिवाचा अभिषेक करतो लोण्यानं तुपानं दह्यानं गोमूत्रानं छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिषेक करण्यासाठी समशेर काढले आणि बोट कापलं अरे त्या रायरेश्वराच्या लिंगावरती छत्रपती शिवरायांचं रक्त धडधड 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 पडतंय आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिज्ञा करतात काय रायरेश्वरा तुझ्या साक्षीमध्ये हा शिवबा प्रतिज्ञा करतो की या हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्य मिळेल कधी वयाच्या 16व्या वर्षी ते छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर या ठिकाणी कदाचित कीर्तन झालं नसतं एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा आणि त्या छत्रपती शिवरायांचा गुणानुवाद करूया क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की अरे काय तुमची आवाज छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठमोळे मावळे असताना आवाज ऐसी निकालू कि साला पाकिस्तान हिल जाए मोठ्या प्रेमाने आवाज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की विठोबा रखुमा